नमस्कार मित्र, स्टोरी टेलर प्रभाकरच्या या नव्या भागात आपलं स्वागत. आज मी जी स्टोरी सांगणार आहे तुम्हाला ती खरं तर प्रत्येक भारतीयाला ठाऊक असायला हवी, माहिती असायला हवी अशी ही स्टोरी आहे. या स्टोरीची सुरुवात जी होते ती पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधला एक भाग आहे, म्हणजे गिलगिट बाल्टिस्तान. तर ह्या भागाबद्दल सगळ्या जगाला औत्सुक्य असतं. अनेक विदेशी या भागात येऊन जातात. आता आज मी जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे ती या गिलगिट बाल्टिस्तानशी थेट संबंधित नसली तरी ती कुठेतरी काहीतरी जोडली गेलेली आहे या भागाशी. पाकव्याप्त काश्मीर आणि जो काही आजूबाजूचा इलाका आहे त्याचा आणि हिंदुस्थानचा जो काही संबंध आहे, आज जे हिंदुस्थानात होतं आहे ते कुठेतरी या सगळ्या खोऱ्यात घडवलं जातं आहे, ते शिस्त आहे, त्याचा काहीतरी संबंध आहे. तर ह्या खोऱ्यामध्ये हिमालय, हिंदुकुश आणि काराकोरम अशा 3 पर्वतरांगा एकमेकांना येऊन भेटतात. सरळ हात घालतो स्टोरी. हिमालयन पर्वतरांगांची सुरुवातच मला वाटतं या भागातून होत असावी. गिलगिट आणि सिंधू अशा 2 नद्यांचा संगमही याच खोऱ्यात होतो. अशा या खोऱ्यात 2 छोटे आणि स्वतंत्र परिसर आहेत. त्यातला आहे एक जो आहे तो हुंजा. नाव ऐकलं असेल कदाचित तुम्ही. सगळ्यांनीच ऐकलंय असं नसलं तरी काही पुरुष मंडळींना हुंजा व्हॅलीबद्दल माहिती असायला हवी, कारण या हुंजा व्हॅलीत राहणाऱ्या हुंजा जमातीतल्या स्त्रिया या जगातल्या सगळ्यात सुंदर स्त्रियांमध्ये गणल्या जातात. आता ही बाब तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती. दुसरी बाब अशी की या हुंजा स्त्रिया कमालीच्या सुंदर तर असतात, पण या वयाच्या 60-70 अगदी 30ल्या तरुणींनाही लाजवतील असं तारुण्य, असा बांधा राखून असतं. मुळात हे लोक जगतातच 100-125 वर्ष. काहींचा तर 150चा पण रेकॉर्ड आहे. या व्हॅलीला जायचे मार्ग हे काहीसे अडचणीचे आहेत, त्यामुळे हा एरिया तसा रिमोट प्लेस आहे. इथे बाहेरच्या जगाचं वारं अद्याप फारसं शिरलेलं नाही आहे. या भागामध्ये खाणं पिणं हे अगदी सगळं नॅचरल आणि पौष्टिक असो. आहे हा हिंदुस्थानचाच भाग, पण आता तो पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे आपल्यासारख्यांना तिथे डायरेक्ट ॲक्सेस तसा कठीणच आहे. तर मी जे काही सांगतोय ते काही प्रवास वर्णन किंवा स्थळ वर्णन वगैरे नाही आहे, तर आपल्या आजच्या स्टोरीशी या प्रांताचा संबंध आहे. कसा ते सांगण्याआधी स्टोरी टेलर प्रभाकर या आपल्या नव्या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच ही घंटा न विसरता वाजवा. स्टोरी आवडली तर जास्तीत जास्त मित्रांमध्ये फॉरवर्ड जरूर करा. तर स्टोरीतला हा दुसरा जो भाग आहे, दुसरा जो परिसर आहे त्याचं नाव आहे मुरी. हे पाकव्याप्त काश्मीरमधल्या पंजाब प्रांतातले एक कमालीचं लोकप्रिय असं पर्यटन स्थळ आहे. जन्नत कशाला म्हणतात तर ती मुरी असावी असा एक प्रवाद इथल्या स्थानिकांमध्ये. पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये जे काही आहे, जे काही ती लोक बघतात, आता त्यांच्या दृष्टीने जे दिसतं ते त्यांना जन्नतच दिसतं. तुम्ही हिंदुस्थानात जर अगदी उत्तरेपासून दक्षिणेकडे जसे तुम्ही येत जाल खाली खाली, तेवढी नैसर्गिक जैवविविधता आहे. सुंदर सुंदर पर्यटन स्थळं आहेत, डोंगर दऱ्या, कुठे बर्फ पडतो, कुठे नद्या वाहतात, कुठे आणखीन काय, कुठे समुद्र. हा हिंदुस्थान आहे. आणि हिंदुस्थानातली ही विविधता जगातल्या कुठल्या कानाकोपऱ्यात तुम्हाला मिळणार नाही. अशा या हिंदुस्थानला बर्बाद करण्याची स्वप्न बाहेरचे देश तर बघतातच, आपले दुश्मन तर बघतातच, पण त्या दुश्मनातले दुश्मन आपल्याही अस्तनीत लपून बसलेले आहेत. असे अस्तनीतले निखारे आपण हिंदुस्थानात पाळतोय, पोचतोय, त्यांचाही आज या स्टोरीत उल्लेख होणार आहे. तर मी त्या मुरीबद्दल तुम्हाला सांगत होतो. मुरीला सतत पर्यटक येत असल्यानं त्याचाही सिमला, कुलू, मनालीसारखा बाजार झाला आहे. आता पूर्वी ठिकाण थोडंसं अनटच होतं म्हणून त्याची शान काही औरच होती. या मुरीला लागूनच हुंजा खोरा आहे. मला वाटतं या 2 महत्त्वाच्या स्थळांबद्दल जी वातावरण निर्मिती व्हायला हवी होती ती झाली असेल, तेव्हा पुढे सरकायला हरकत नाही. आपल्या स्टोरीतला काळ आहे 2008 सालचा. दिल्लीत जेव्हा काँग्रेस प्रणित UPAचं सरकार होतं, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. RSS आणि हिंदुत्ववादी विचारांच्या संघटना या देशात सत्ता परिवर्तनाच्या विचारात आहेत आणि त्यासाठी त्या कुठल्याही थराला जातील असा एक प्रचार UPAतल्या काही मंत्र्यांकडून सातत्याने केला जात होता, विशेषतः दिग्विजय सिंग यांच्याकडून. दिल्लीतली एक मोठी लॉबी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत असताना देशातल्या
प्रत्येक दहशतवादी घटनेला धार्मिक रंग देत ही घटना हिंदुत्ववाद्यांनीच घडवून आणली आहे असा एक प्राथमिक सूर लावला जात होता. पण व्हायचं असं की चौकशी अंती त्यात एक विशिष्ट धर्माचे लोक सहभागी असल्याचे पुरावे हाती लागायचे आणि मग त्यावर त्या जमातीला सावरून घेण्यासाठी हर मुसलमान आतंकी नाही होता असं पालुपद वाजवलं जायचं. तर हर मुसलमान आतंकी नहीं होता मगर हर आतंकी मुसलमान क्यों होता है असा उलटा प्रश्न राष्ट्राभिमानी हिंदू उघडपणे विचारू लागला होता. आता याचं उत्तर देताना या नकली नवाबांची त्रेधा तिरपीट उडायची. मग यांनी एक ठोस उपाययोजना आखली. देशात एक मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणायचा आणि त्याला भगवा आतंकवाद असं नाव देत हिंदूंच्या आक्रमकतेचा हा घ्या पुरावा असं नाचत हिंडायचं. हा डाव होता. 26/11/2008 लष्कर-ए तोयबाचे 10 प्रशिक्षित दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसले. त्यांनी ताज, लिओपोल्ड कॅफे, छाबड हाऊस, CST रेल्वे स्टेशन, ट्रायडेंट अशा महत्त्वाच्या ठिकाणी धुमाकूळ घातला. किती निरपराध जीवानिशी गेले, कोट्यावधींचं नुकसान झालं, सगळं आपण हे 2 दिवस उघड्या डोळ्यांनी लाईव्ह पाहिले. करकरे, तुकाराम मुंबळे, साळसकर, कामटे यांच्यासारखे दिलेर पोलीसवाले हकनाक गेले. कुणाच्या चुकीनं? भारताच्या गुप्तहेर यंत्रणांना या हल्ल्याची खबर आधीच मिळाली होती. त्यांनी तसा इशारा राज्याच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंटच्या चितकला झुच्ची यांच्यापर्यंत पोहोचवली देखील होती. अर्थात या इशाऱ्याला फाट्यावर मारण्यात आलं. ते 10 लोक पाकिस्तानातल्या मागास गावांमधून धरपकड करून दहशतवादी कॅम्पमध्ये भरती केलेले टुकार तरुण होते, ज्यांना त्यांची स्वतःची भाषा देखील धड बोलता येत नव्हती. ते जेव्हा त्यांच्या आकांसोबत पाकिस्तानला सॅटेलाईट फोनवरून संपर्क साधत होते ना या हॉटेल्समधून, तेव्हा त्यांचे कॉल इंटरसेप्ट केले गेले होते आपल्या एजन्सीजनी आणि ते ऐकले जात होते. आणि त्यातले कित्येक कॉल अनेक TV चॅनल्सवरून आपल्यालाही ऐकवले जात होते. तर हे असले अनाडी लोक भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात आधुनिक अशा शहरात येतात, मुंबईत येतात. मी मागे अनेकदा उल्लेख केलेला आहे या घटनेचा. बधवार पार्क, कुलाब्याचं बधवार पार्क, एक कोळीवाडा. संध्याकाळच्या वेळेत जिथलं गल्लीबोळ गजबजलेलं असतं. कोळी बांधव ग्लास बाटली घेऊन कोपरे पकडून कुठे ना कुठेतरी बसलेले असतात. मोठ्या आवाजात कोळी गीतं स्पीकरवर वाजत असतात. पोरं टोरं नाचत असतात. बऱ्यापैकी वर्दळ असते. असं असताना हे जल्लाद बधवार पार्कच्या गल्लीबोळांमधून रस्ता शोधत मेन रोडवर येतात. तिथून वेगवेगळ्या ठिकाणी जायला टॅक्सीज पकडतात. टॅक्सी पकडतात एवढ्या सहज कधी तुम्ही या भागातल्या टॅक्सीवाल्यांचे नखरे अनुभवलेत का? विशेषतः संध्याकाळी ऑफिसेस सुटतात त्यावेळेस. मग या 10 जणांना ज्यांना धड हिंदी बोलता येत नव्हतं, जे त्यांची पंजाबी मिश्रित उर्दू बोलतानाही अडखळत होते, त्यांनी कसं काय बुवा डील केलं असेल या मुंबईतल्या अडेल तट्टू टॅक्सीवाल्यांशी? मुळातच ते बधवार पार्कच्या खाडीत उतरल्यानंतर पाठीवर एवढ्या मोठमोठ्या सॅक्स घेऊन वाट न चुकता त्यांना कुठल्याही कोळ्यानं न हटकता मेन रोडवर ते आलेच कसे, हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्यासोबत तेव्हाही 8-10 स्थानिक लोक असणारच, जे त्यांना सुखरूप बाहेर घेऊन आले आणि त्यांनी आधीच बुक केलेल्या टॅक्सीत त्यांना बसवून दिलं गेलं. हे लोक कोण होते याचा शोध कधी घेतला गेलाय का? राज्याच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी चितकला झुच्ची नेमक्या त्याच दिवशी 8:30 वाजता ताजमध्ये डिनर करत होते. अर्धा तास ताजमध्ये धुमश्चक्री झाली आणि त्यानंतर कित्येक लोक त्यात दगावले गेले, जखमी झाले. पण या चितकला झुच्चींना साधा एक ओरखडाही आला नाही आणि त्या सुखरूप ताजमधून बाहेर आल्या. बरं, या दहशतवाद्यांच्या प्लॅनमध्ये एका VVIPला बंधक बनवून ओलीस ठेवून त्या बदल्यात सरकारशी वाटाघाटी करायचं असंही ठरलं होतं. जिवंत पकडलेल्या कसाबने स्वतः सांगितले त्याच्या जबाबामध्ये. मग मला अशी शंका येते की हा जो कोणी VVIP होता तो कोण होता? चितकला झुच्ची? जर या मॅडमच ती VIP व्यक्ती असतील तर मग त्यांना अतिरेक्यांनी अर्ध्या तासात सोडलं का? दरम्यान पाकिस्तानातल्या त्यांच्या आकांसोबत काही डील वगैरे झालं का? याचा शोध कधी घेतला गेलाय का? 26/11च्या या घटनेचा थरार अतिशय भयंकर होता. आपण अनुभवलाय. जितका वेळ हे ऑपरेशन सुरू होतं तितका वेळ TV समोर बसून असलेल्या लाखो लोकांपैकी मीही एक होतो. हे ऑपरेशन कसं डिले झालं, का झालं हे तुम्हाला माहीत आहे. त्या गोष्टीला तर देशाचे गृहमंत्री जबाबदार होते. देशावर दहशतवादी हल्ला झाला आहे, एक प्रकारची युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा गृह मंत्रालयातले सगळे वरिष्ठ अधिकारी गृहमंत्र्यांच्या
दिल्लीतल्या बंगल्यावर म्हणजे त्या बंगल्यात असलेल्या कार्यालयात हजर होते. गंमत म्हणजे मी हे जे सगळं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये जे वाचलं आहे, जी माहिती वाचली आहे आणि ज्यावर मी बोलतोय, त्यातल्या एका पुस्तकाचे लेखक RVS मणी, जे होम डिपार्टमेंटच्या इंटरनल सिक्युरिटी विभागात मोठ्या पोस्टवर कार्यरत होते त्यावेळेला, ते सुद्धा या आणीबाणीच्या प्रसंगी निर्णय प्रक्रियेत सहभागी असल्यामुळे गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या बंगल्यावर हजर होते. शिवराज पाटिल जी गृह मंत्री थे. अटैक हो गया, उनके बाद जो एनर्जी डिप्लॉयमेंट का जो भी हुआ तो वो तो एक तरीके से कायदे से हुआ, एक तरीके से हुआ, प्रणाली होती है उस प्रणाली के हिसाब से हुआ. साथ साथ हम लोग थे, हमने एक प्रस्ताव भेजा. शिवराज पाटिल जी के घर पे बैठे थे, तो उनके घर में ऑफिस होता है, उस ऑफिस में बोला कि मंत्री का अनुमोदन दिलाओ कि लोकल जो जैसे CISF होती है, राष्ट्रीय केमिकल एंड फर्टिलाइजर्स की फैक्ट्री में CISF है, एयरपोर्ट में CISF की तैनात होती है, इनमें से थोड़े से लोग मिला के कॉलम बना के हम जहाँ जहाँ अटैक हो रही है, हमला हो रहा है, वहाँ पहुँचाते हैं. शिवराज पाटिल ने कोई डिसीजन ही नहीं लिया, उनका कोई रेस्पॉन्स ही नहीं आया. एक बार फिर दोबारा बोला गया कि साहब उसका रेस्पॉन्स तो दिलवाओ, नहीं आया. तीसरा बार बोला कि एक CRPF का एक यूनिट है इधर उनतनो नवी मुंबई में थी, उसी को मूव कर देते हैं ताकि जब तक एनर्जी नहीं आती तब तक जितना डैमेज कम हो सकता था उतना होता ना. शिवराज पाटिल जी का कोई रिस्पॉन्स नहीं है. अच्छा, यहाँ एनर्जी 12:30 बजे से आके बेचारे पैर अटक गए उनके हवाई जहाज में बैठ के. शिवराज पाटिल जी आ नहीं रहे. 3 बजे आए, 5 बजे पहुँचे हम लोग. तो 2 घंटे एनर्जी के, तो 2 घंटे तो शिवराज पाटिल जी ने खुद ने इसको विलंब किया है. इस विलंब करने में इसका क्या फलस्वरूप क्या हुआ कि वहाँ पर जितने आतंकवादी अपने जो पोजीशन थे वो मजबूत करते गए, क्योंकि उनको तो कोई चैलेंज करने वाला था ही नहीं. ना तुम लोकल सिक्योरिटी एजेंसी बोल रहे हो, जो लोकली अवेलेबल रिसोर्स को संसाधन जितने भी थे उनको भी आप वहाँ लगाने नहीं दे रहे, ना एनर्जी को डिले कर दिया. तो ये क्या कोई साजिश थी, इसमें कोई षडयंत्र था? महत्त्वाचं म्हणजे यात गृह विभागाचे मुख्य सचिव आणि त्यानंतरचे म्हणजे त्यांच्या खालचे महत्त्वाचे 5 अधिकारी हे मात्र या आणीबाणीला तोंड द्यायला भारतात हजर नव्हते. त्यांच्याशी संपर्क देखील होत नव्हता. असं काय घडलं होतं की हे महत्त्वाचे अधिकारी गायब होते आणि नॉट रिचेबलही होते? कारण मुळात ते हिंदुस्थानातच नव्हतं, ते होते पाकिस्तानमध्ये, पाकव्याप्त काश्मीरमध्ये. 25 नोव्हेंबर 2008ला पाकिस्तानच्या गृहसचिवासोबतच्या शिष्टमंडळासह आपल्या सचिवांच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानात एक बैठक होती, एक परिसंवाद होता, आंतरिक दहशतवाद मिटवण्यासंदर्भात. दहशतवाद कोण घडवतं आणि परिसंवाद कोणाबरोबर करते? तर आंतरिक दहशतवाद मिटवण्यासंदर्भात एक परिसंवाद होता. आता या परिसंवादाची तारीख 25 नोव्हेंबरच का ठरवली गेली होती? कोणी ठरवली होती? याचा शोध कधी घेतला गेलाय का? मित्रांनो, तुम्ही फक्त आज हे प्रश्न मोजा, याचा शोध कधी घेतला गेलाय आणि मग सांगा किती होत आहेत. बरं, 25ला यांची परिषद संपली तर यांनी तातडीनं भारतात परतणं अपेक्षित असताना ते पाकिस्तान्यांचा पाहुणचार घ्यायला तिथेच थांबले. रुक जाइए एक दिन, हमारी मेहमान नवाजी भी देख लीजिए. आता आपले मेहमान पण मोठे रंगेल. दुश्मनांनी डाव टाकला. मुरी या थंड हवेच्या ठिकाणी एक रात्र घालवा. मुरीचं काय एवढं, आमच्याकडे सिमला आहे की. मग हुकमी एक्का बाहेर आला. शेजारच्या हुंजा प्रांतातलं जगातलं अप्रतिम सौंदर्य ही पारखून बघा. इथे विकेट पडली. असली प्रलोभनं समोर आली की विश्वामित्रही विरघळले होते. तिथे हे सरकारी बाबू की झाडकी पत्ती, नाही का? बरं, या मुरीला सॅटेलाईट फोन्स वगळता इतर फोन लागत नव्हते त्यावेळेला. नो नेटवर्क, नो कुछ, बसा बोंबलत. त्या रात्री धोधो पाऊस कोसळत होता. त्याचं निमित्त करून वीजही गायब केली गेली होती. लँडलाईनसुद्धा डेड. संपर्क होणार तरी कसा? वातावरण भलतंच गुलाबी, रोमॅन्टिक झालं होतं. आपले चाणक्य तिकडे मदिरा आणि मदिराक्षीच्या विळख्यात अडकवून शत्रूने मुंबईवर हल्ला चढवला. म्हणजे बघा किती मोठं नियोजन होतं या सगळ्यामागे. जे दहशतवादी आले होते त्यातल्या प्रत्येकाला एक फेक आयडेंटिटी दिली गेली होती. एक जात सगळे हिंदू आहेत हे भासवणारी आयडेंटिटी. हिंदू नावं असलेली आधार कार्ड, पॅन कार्ड्स, ड्रायव्हिंग लायसन्स
त्या प्रत्येकाच्या मनगटावर लाल पिवळा धागा, ज्याला कलावा म्हणतात, तो आपण सिद्धिविनायक मंदिरात गेलो, मुंबादेवीला गेलो की बांधला जातो, तो धागा बांधला होता. हे सगळेच मारले जाणार, एकही साक्ष द्यायला शिल्लक उरणार नाही, हे आधीच ठरलेलं होतं. त्या VVIPला किडनॅप करणं वगैरे हा निव्वळ त्या 10 लोकांना मारलेली थाप होती की तुम्हाला स्पेशल हेलिकॉप्टर पाठवून आम्ही परत सुखरूप पाकिस्तानात आणू, जर त्या VVIPला पकडलं तर. तुम्ही 10तले 9 तर मेले, पण कसाबला जिवंत पकडण्यात यश आलं आणि त्यामुळेच हा एवढा मोठा गट उघड तरी झाला. पण या हल्ल्याला भगवा आतंकवाद म्हणून खपवण्याचा डाव मात्र उलटला. हा डाव कोणाचा होता याबाबत तुम्हाला अंदाज तर आलाच असेल. यात हेमंत करकरेंसारखा एक धडाडीचा पोलीस अधिकारी निष्कारण गवला गेला याचं वाईट वाटतंय. विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम कुंबळे, हेमंत करकरे ही मंडळी मुंबई पोलिसांची शान होती. ही मंडळी हकनाक या लिबरल हराम्यांनी जो रचलेला बनाव होता त्या बनावाला बळी पडली. अजूनही बरंच काही आहे एकाच प्रकरणावर सांगण्यासारखं, पण पुन्हा कधीतरी सांगेन. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच एका नव्या रंजक स्टोरीसह. तो राजकीय विश्लेषणांसाठी पाहत राहा आकार DG9. स्टोरी टेलर प्रभाकर हे चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. पुढची स्टोरी याहूनही रंजक असणार आहे, तेव्हा अजिबात वेळ दवडू नका, झटपट सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा स्टोरी टेलर प्रभाकर आणि आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.